अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। आज नवीन वास्तूच्या भूमिपूजनाला प्रारंभ करायचा होता। अजून बरंच काही करायचं होतं मला आज, पण हे कुठेतरी निघून गेले आहेत। मला या घटनेमुळे का कुणास ठाऊक पण अस्वस्थ व्हायला होतंय। मनात सतत नको ते विचार येत आहेत। कुठे गेले असतील हे? भानुवाड्यात हा प्रकाश कसला? काय प्रकार आहे हा? गंगे, ए गंगे, ये रंगा कशा पाय ओरडत येतो हाय? ऐक आता आहे हा? आणि मी हुडकतोय समधीकडे। आणि ते कशा पाय र? हाय का अगं दिस सरला रात होया आली। भाकर तुकड्याचं काय बघायचं का नाही? आमच्या आईला म्हणलं काहीतरी खाया दे, मग ती तुझ्या बायकोला जाऊन सांग आणि हुडकून आण तिला। आलो हुडकाय। असं म्हणजे तुम्हाला भूक लागली म्हणून माझी आठवण आली वय? हाय का अगं असं कसं म्हणती? यांचं असं आहे बघा, घरात बायको नाही दिसली का नुसती चिडचिड करतात। लई शहाणी आहेस बघा काय बाराळत आहे। पण आता कसं घरी आपला नवरा आहे, त्याला काय भाकर तुकड्याचं बघायचं का नाही बाय माणसानं? हा बायको कशाला केली? करते जेवण। ह्यासनी हात येताना बघितलं आणि म्हणून आले मी हातो। काय ग बानू, हे काय नवं खोल डोसक्यात घातलंयस? नाही मी बघतोय अगोदर तू असं काय करत नव्हतीस, पण आता रोज रात होया आली का हात येतीस, दिवा लावतीस, एकलं काय करत बसू नगच। हा अगं आता म्या हाय, गंगे हाय, हा आमासनी सांगत जा काय असेल ती। वय 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 म्हणते ना, एकलंच काम करत बसतीस। किती करशील गे? मी आज संग बोलतो। अरे वय रंग्या, मी आज सांगल बाला। बरं आवर आता, रात लई झाली, वाड्यापत्र सोडून येतो आम्ही। अरे तर हाय वाडा माझा, आणि मी एकली जाणार नाही असं वाटतंय वय तुम्हासनी? तुम्ही जावा, मी जाईल घरला। बरं तू अभि जा मग। हा काय चल चला भाकर तुकड्याचं बघा। हा चला। शिव मल्हार सदा शिव, शिव 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 मल्हार सदा शिव। देवा, आपण इथे येणार म्हणून आम्ही वनदेवता आपली प्रतीक्षा करत होतो। हे वनदेवता,
तुमच्यावर असलेले दायित्व तुम्ही उत्तमरित्या पार पाडत आहात. ह्या वनाचे आणि ह्या वनामध्ये वसलेल्या जीवांचे तुम्ही संरक्षण करत आहात. हे वनदेवता, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मी तुम्हाला काय वरदान देऊ? देवा, आपण रमणा या जागी नेहमी यावे आणि आपले दर्शन आम्हाला द्यावे एवढीच इच्छा आहे. ते तर मी करणारच आहे, पण तुम्हाला काय हवे आहे? मनुष्याला वनाचं महत्त्व कळावं आणि त्याचे संवर्धन त्यांच्या हातून घडावं हीच इच्छा आहे. जेव्हा जेव्हा मनुष्याला अशा वनाचं, झाडा वेलींचं विस्मरण होईल, तेव्हा तेव्हा मी त्यांना ते स्मरण करून देईल आणि त्यांच्या हातून वृक्ष लावले जातील. आम्हाला आणखीन काय हवे? मनुष्याला ह्या वनांचं, ह्या झाडांचं महत्व कलियुगात कळे. एक वृक्ष लावला, तो जोपासला, तर त्याला सहस्त्र यज्ञांचे पुण्य मिळेल. त्यासाठी त्याने देवाची उपासना नाही केली तरी चालेल. असे झाले तर आम्ही त्याला शतपटीनं साधन संपत्ती देऊ. हे वनदेवता, आज मला तुमच्याकडून काही हवे आहे. काय देवा? आज मी माझ्या भोवती एक वलय निर्माण करणार आहे की इथे कोणीही आले तरी मी त्यांच्या दृष्टीस पडणार नाही. तुम्ही ह्या वलयामध्ये कोणालाही येऊ देऊ नये. आपल्या इच्छेप्रमाणे होईल देवा. अरे बंडोबा, काय कळना झालं बघ. अरे विचार करून करून डोसकं फुटायची वेळ आली आहे. वय की तुला बी कळणं झालंय बघ. आता देव कुठं गेला हा हे विचारल्यावर सांगाय नको जे काय ते. मग म्या काय सांगितलं नाही वय? म्या समज सांगितलं. म्या म्हणलं का देव मला भेटलं, देवानी मला सांगितलं का घोडा तयार करा. देव म्हणलं तसं मग केलं. देव आलं, घोड्यावर बसलं आणि म्हणलं का श्वानराज कुठं दिसेना झालं. आहेत कुठं ते? म्हणजे देव त्याला बी घेऊन गेला आहे की काय सांगते ना? हे काय ठाव नाही, पर ते तसं नव्हतं. हे दुसरीकडेच होतं कुठंतरी. तसं सांगितलं मी देवासनी. अरे पर देव कुठं चालला हाय हे विचारायला विसरलास तू. अरे खुळ्या, म्या देवासनी विचारायचं होय कुठं चाललाय ते? खुळा तर खुळाच राहणार तू. म्या विचारलं कारण महाराष्ट्र देवीसने असं वाटतं या की तुला ठाव आहे देव कुठं गेला आहे तिथे. अरे होय की, पर आता महाराष्ट्र देवीसनं म्या काय सांगावं कळत नाही बघ. अरे म्हणून तर म्हणलो तू विचारायला हवं होतंच देवासनी की कुठं निघाले हाय ते. पर कुठं गेला असतील देव? नाही म्हणजे कुणासनी काय बाय न सांगता गेलं. अनुबा मी काय म्हणतो, बाणांकडे गेला हात का रे? कोणी सांगावं? आपल्याला काय ठाव नाही बाबा. आज देवी भूमिपूजन करायचं म्हणत होत्या. खरं सांगायचं तर मी आज त्याच तयारीला लागलो होतो. काय काय करायचं हे ठरलं बी होतं महाराष्ट्र देवीचं. पर देवच होतं नाही म्हणल्यावर त्या बी रागावले नसणार ना. हैर मध्येच काय झालं कोणाच ठाव. पर आता विचारलं तर मी काय सांगावं देवीसनी? हे तुझं तूच बघ आता गणोबा. आणि गणोबा आता मला काय बाई विचारू नको, मी येतो. अरे कुठं गेला असतील देव? नामागुमी पायरी तुझी देवा, नामागु तुझी मी सावरी देवा. मला गावाला सारा जग गोड मान बाबा ही तुझी
आज का कोणास ठाव असं वाटतंय का म्या तेव्हासनी भेटाया हो, त्यासनी भेटाया जायला हो, त्यासनी भेटलं नाही तर राहणार नाही मला असं वाटतंय. काय करावं? पर त्यासनी भेटणार तरी कसं? त्यांनी दिलेल्या खडावा घालून भेटाया जावं का? पर म्या तर जेजुरीत नाही जाणार. मग काय करावं? गणोबा, मी जे विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. व्हायजी. खंडेरायांना इथून कुठे जाताना पाहिलं? व्हायजी. कुठे? ते ठावं नाही, पर म्या स्वतः त्यासनी घोड्यावरून जाताना बघितलं. म्या स्वतःच होतो तिथं. अजून कोण होतं सोबत? स्वानराज होतं. कोणत्या दिशेने गेले? ते गडाच्या दरवाजाकडे जाताना बघितलं म्या. त्यांनी कुणालाही सांगितलं नाही की ते कुठे जात आहेत? नाही देवी, आण घेऊन सांगतो. खरंच मला ठाव नाही. आता जाऊ का म्या? बानूच्या वाड्यात कोण आहे? कोणी नसेल जी. म्हणजे तर कोणीच राहत नाही. नाही म्हणजे बानूबाई तर निघून गेल्यात ना. तिचं नावही घ्यायचं नाही माझ्या समोर. चुकलं देवी. एक ध्यानात ठेवा, माझ्यापासून जर तुम्ही काही लपवलं आहे हे माझ्या लक्षात आलं तर तुम्हाला शासन केलं जाईल. मला असत्य सहन होत नाही हे ध्यानात ठेवा. व्हायची. बरं झालं प्रधानजी तुम्ही दिसलात ती. गणोबा, एवढं घाबरायला काय झालं? आणि एवढी लगबग का दिसते आहे गडावर? प्रधानजी काय झालं ते मला वाचवाजी. गणोबा, काय झालं आहे ते नीट सांग. म्हाळसादेवी देवासनी हुडकत होत्या. मला जे ठावं होतं ते मी त्यासनी सांगितलं. पण त्याने सांगितलंय की खोटं ठरलं तर शिक्षा होईल म्हणून. त्या कुठे आहेत आता? मला वाटतं की त्या बाहेर जाणार आहेत. चला, आपण त्यांना थांबवायला हवं. वय वय. म्हाळसा, काय झालं? तुम्ही बाहेर जात आहात असं कळलं म्हणून आलो आम्ही. हो, उद्या सूर्योदयानंतर नवीन वास्तूसाठी भूमिपूजन ठेवलं आहे मी. आणि हे कुणालाही न सांगता गडावरून कुठेतरी निघून गेलेत. परंतु आपण कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. मी जाऊन पाहतो काय ते. आपल्याला कष्ट नको म्हणून मी स्वतः जाणार आहे प्रधानजी. परंतु तुम्ही रागवलेल्या दिसता आहात. शांत व्हा. तसे कारण घडले आहे देवी. काय? ते मी कसं सांगू मला कळत नाहीये.
काय झालंय? देवी, मला बानूचा दागिना सापडला आहे. परंतु हे कसं शक्य आहे? हो, हा बानूचाच दागिना आहे. आता मला काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आहे. आणखी एक गोष्ट सांगायची आहे देवी. तुम्ही गडावरून पाहिलं तर बानूच्या वाड्यात प्रकाश आहे. मी तर तो वाडा बंद करून टाकला आहे. आपण ह्यांच्याशी बोलूया. ह्यांना ठाऊक असेल काहीतरी. आणि म्हाळसाब, मी तुमच्या सोबतच आहे. बानूवाड्यात प्रकाश दिसला असं म्हणतायत त्या. परंतु आदेशानुसार तो वाडा बंद राहणार आहे. तिथे कोणीही जाण्याचं धाडस करणार नाही. बानू तर आली नसेल ना? देवी, ते कदापि शक्य नाही. म्हणूनच मला खात्री करून यायची आहे. त्याची आवश्यकता नाही देवी. मी तुम्हाला सत्य तेच सांगेन. मी सेवकांना पाठवतो. ते आपल्याला सत्य काय तेच सांगतील. पण हे कुठे गेले आहेत हा प्रश्न उरतोच. देवी, आपल्याला सगळी उत्तरं मिळतील. मला थोडा अवधी द्यावा. मला वचन द्या की माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवली जाणार नाही. देवी, मी आपल्याला सत्य काय तेच सांगेन. बानू नसताना मी हा वाडा बंद करण्यास सांगितला होता. त्या वाड्याचे दरवाजे माझ्या आज्ञेनुसार बंद केले होते. आणि आता माझ्या अनुमतीशिवाय बानूच्या वाड्याचे दार कसे उघडले? कुणी हे साहस केले? मला असं का वाटतंय की बानू परत या जेजुरीत तर आली नसावी. येऊन तिच्या वाड्यात गेली असावी आणि हे देखील तिला भेटायला तिकडेच गेले असावेत. मी जेजुरीत असतानाही त्या बानूने परत इकडे येण्याचं साहस केलंच कसं? म्हाळसा, पार्वती देवी. होय, मी तुलाच भेटायला आली आहे म्हाळसा. मलाही तुम्हाला भेटायला आवडलं असतं. आवडलं आहेच, पण तुम्ही अयोग्य वेळी मला भेटायला आला आहात याचं मला वाईट वाटतंय. का? बानूवाड्यात प्रकाश बघून अस्वस्थ झालीस? तुम्हाला कसं कळलं? तू मला काही सांगितलं नाहीस ना, तरी तुझ्या मनात काय चालले आहे हे मला सारे काही समजते म्हाळसा. त्या बानूवाड्यात प्रकाश बघितलास आणि अस्वस्थ झालीस. तुझ्या या अस्वस्थतेमुळेच मी तुला इथे भेटायला आले आहे म्हाळसा. म्हाळसा, बानूला तुझ्या जेजुरीतून बाहेर काढलंस, तुझ्या संसारातून बाहेर काढलंस. मात्र तुझ्या मनातून ती काही गेलेली नाही. बानू अजूनही तुझ्या मनातच आहे म्हाळसा.
हे काय बोलत आहात देवी तुम्ही? तेच जे तुझ्या अंतर्मनात आहे, खोलवर, अगदी खोलवर. तुला जे हवं ते तू मिळवलंस खरं म्हाळसा, पण अजूनही तुला तिचा विसर पडलेला नाही. बानू इथे नसूनही तुझ्या मनात सारखे तिचेच विचार सुरू आहेत. याचाच अर्थ असा की तुला जे साध्य करायचे होते ते काही तुला साध्य करता आले नाही.